शेतकरी मित्रांनो, आज आहे 21 ऑगस्ट. राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. भलेही मोठी सिस्टीम नसेल, परंतु स्थानिक पातळीवरती पावसाचा अंदाज आहे. यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे बघण्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मध्य प्रदेशच्या उत्तर पूर्व भागाच्या आसपासचे कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्याचा किंचितसा प्रभाव जो असेल तर भंडारा गोंदियाच्या आसपास पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी थोडासा मध्यम ते जोरदार पाऊस होईल. यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आसपास देखील अशाच प्रकारचा अंदाज आहे. बाकी ठिकाणी जास्त काही पावसाची शक्यता नाही. अमरावतीच्या आसपास थोडीशी पावसाची शक्यता बनेल. मात्र शेतकरी बांधवांना असं वाटेल की आता चांगल्यापैकी वातावरण बनलं, परंतु अमरावतीमध्ये देखील हा पाऊस थोड्याफार भागासाठी या ठिकाणी पाऊस देणार आहे. त्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची शेतकरी बांधवांनी आतुरतेने वाट बघत आहेत की मराठवाड्यामध्ये पाऊस होईल का, किंवा मध्य महाराष्ट्राच्या बहुतेक भागामध्ये पाऊस कमीच आहे. तर सध्या तर मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे, परंतु तरी देखील स्थानिक पातळीवरती काही ठिकाणी पाऊस होईल. ज्यामध्ये आपल्याला मध्य महाराष्ट्राचे पुणे असेल किंवा सातारा, सांगली, सोलापूरच्या आसपास काही प्रमाणात शक्यता बनेल. मात्र ही काही मोठ्या क्षेत्रावरती राहणार नाही. ढगाळलेलं हवामान बहुतेक ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल आणि त्यातूनच काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. बीड असेल किंवा धाराशिव, लातूरच्या आसपास काही ठिकाणी पावसाची शक्यता बनणार आहे. लातूर आणि बीड आहे किंवा धाराशिवच्या आसपास बऱ्यापैकी शक्यता बनेल या ठिकाणी, परंतु मोठ्या क्षेत्रावरती या ठिकाणी देखील पाऊस होणार नाही. काही ठिकाणी विजा देखील चमकू शकतात. मध्यम पावसाचा या ठिकाणी अंदाज आहे. यानंतर जालना आहे किंवा छत्रपती संभाजीनगरचा देखील पैठण तालुका असेल, यातून एक काल कमेंट आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामधून देखील कमेंट असते. छत्रपती संभाजीनगरचा उत्तर विभाग आणि जळगावच्या आसपास देखील काही प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज आहे. दिवसभर जरी आपल्याला या ठिकाणी जाणवलं नाही पाऊस होईल, मात्र जशी जशी थोडीशी संध्याकाळ होईल किंवा काहीसा थोडासा रात्री जेवणावेळेच्या आसपास देखील पाऊस सक्रिय होऊ शकते. कारण की अंदाज आहे पावसाचा, परंतु शेतकरी बांधवांना असं वाटेल की पाऊस होत नाही आता संध्याकाळपर्यंत, तर संध्याकाळच्या नंतर देखील होऊ शकतं आहे. परभणी, हिंगोलीच्या आसपास वातावरण बनू शकतं, परंतु ही पण सार्वत्रिक शक्यता नाही. कारण की सध्याचा पाऊस जर बघितला आपण तर राज्यामध्ये फार काही पाऊस होत नाही आहे. त्यानंतर जर बघितलं आपण हा सगळा पाऊस होण्याचं मुख्य कारण काय आहे, तर एक कमी दाबाचं क्षेत्र जे असेल तर मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागाच्या आसपास या ठिकाणी आहे. आणि दुसरी महत्त्वाची एक हवामान प्रणाली बनत आहे ती म्हणजे आंध्र प्रदेश आणि यासह ओडिसाच्या आसपास या ठिकाणी एक हवेची चक्राकार स्थिती आहे. इथून काहीसा बाष्पाचा पुरवठा आपल्या अंतर्गत मराठवाड्याच्या आसपास किंवा विदर्भाच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भागाच्या आसपास पोहोचेल. त्यामुळे या भागामध्ये आज पावसाची शक्यता निर्माण होईल. ढगाळलेलं हवामान आपल्याला सध्या देखील आता सातारा, सांगली, पुणे असेल काही भागामध्ये, सोलापूरचे देखील बघायला भेटत आहे. तर अशाच प्रकारची स्थिती राहून थोडासा पाऊस या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. आपण संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत अभ्यास देत असतो, तेव्हा नक्कीच व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.